शिवसेना भवन या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले होते आणि या बॅनरच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न मनसेने केला। पण बॅनरवरील आशय राज ठाकरेंना आवडला नाही, त्यामुळे हे बॅनर त्वरित काढून टाकण्याच्या सूचना यावेळेस त्यांनी केलेल्या आहेत। दरम्यान या बॅनरवरून आता भाजपने ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। पालिकेत ठाकरेंचा नाही तर जनतेचा सेवक हवा असं आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय। हा जो काय बॅनर लावलाय की काय काहीतरी लिहिलं होतं ना त्यांनी, मुंबईचा सेवक तोच काहीतरी, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही जी काही लाईन आहे या लाईन मधून नेमकं त्यांना काय सुचवायचं होतं हेच कळलं नाही आणि ह्या लाईन मधून चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे आणि ही लाईन न आवडल्यामुळे आम्ही हा बॅनर काढलेला आहे। मूळ कारण हे असतं की त्यांना कुठेतरी प्रसिद्धी हवी असते, परंतु पक्षाची एक शिस्त देखील असते। पक्षाच्या शिस्तीमध्ये ह्या गोष्टी बसतात नाही बसतात हे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विचारून ह्या गोष्टी करायला हव्या। ज्या केल्या नाहीत तर ही शिस्त जी आहे ते शिस्तभंगाची कारवाई म्हणून हा बॅनर काढण्यात आलेला आहे। दादरमध्ये शिवसेना भवनासमोर मोठाले बॅनर लावले होते। काय लिहिलं होतं त्याच्यावर? ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक। हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर उघड निर्लज्ज असा प्रहार आहे। संविधान वाचवाच्या बोंबा मारणाऱ्यांकडूनच संविधानाला धोका कसा निर्माण होतो हे या बॅनरने उघड झाले। लक्षात ठेवा, पालिकेत ठाकरेंचा नाही जनतेचा सेवक लोक निवडून देतील।